आम्हाला माहिती मिळाली होती की पोलीस स्टेशन कोतवालीच्या हद्दीमध्ये जुनी शुक्रवारी भागामध्ये एका राहत्या घरी एक महिला अल्पवयीन मुलगी आणि वयस्कर महिलांकडून देहव्यवसाय करून घेत आहे. मिळालेल्या माहितीची आम्ही शहानिशा केली आणि मग अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार आम्ही पंचांच्या समक्ष आणि बोगस ग्राहक याच्या मदतीने तिकडे धाड टाकली असता आमच्या लक्षात आलं की मिळालेली माहिती ही खरी होती. तिथे आम्हाला 2 पीडित महिला, एक अल्पवयीन मुलगी आणि एक पीडित महिला, अशा 2 महिलांची आम्ही तिथे सुटका केलेली आहे. याच्यामध्ये कोमल शेंडे म्हणून एक महिला आहे, जी दलाल आहे या महिलांची आणि मुलींकरताची. तिथे जे घर होतं ते श्रीमती सुनीता शिरसाट यांनी भाड्याने घेतलेलं होतं. ते भाड्याचं घर कोमल शेंडेला उपलब्ध करून देत होता देह व्यवसाय करता. आणि हे जे घर आहे हे रजनी सूर्यवंशी यांचं आहे आणि रजनी सूर्यवंशीला या संपूर्ण प्रकाराबद्दल माहिती होती. अशा प्रकारे 3 महिला आरोपी आणि 3 महिलांना आरोपी करण्यात आलेलं आहे आणि 2 महिलांची आम्ही सुटका केलेली आहे. ही संपूर्ण कारवाई जी होती ह्याच्यामध्ये आमची संपूर्ण टीम, ज्याच्यामध्ये पोलीस अंमलदार लक्ष्मण चौरे, पोलीस अंमलदार अजय वासने, त्यानंतर पोलीस अंमलदार अश्विन, समीर, कुणाल, शेषराव या सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग राहिलेला आहे. या व्यतिरिक्त महिला कर्मचारी लता गवई मॅडम आणि आमच्या ज्या ड्रायव्हर आहेत पूनम शेंडे, या सगळ्यांच्या सहकार्याने ही संपूर्ण कारवाई झालेली आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये जी अल्पवयीन मुलगी आहे तिच्याकरता 4,000 रुपये आणि महिलेकरता 2,000 रुपये असे 6,000 रुपये पंटरच्या मार्फतीने देण्यात आलेले ते 6,000 रुपये आरोपीकडून प्राप्त झाले आहेत. त्या व्यतिरिक्त त्यांचे 3 मोबाईल, अशा प्रकारे 56,020 रुपयाचा मालमत्ता आपण त्यामध्ये जप्त केलेली आहे.